गच्चीवरील बागेत आज कोणत्या कोणत्या भाज्या मिळाल्या आणि नर्सरीवाले रोपं कशी तयार करतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि मी पालेभाज्यांसाठी, फळझाडांसाठी, फुलझाडांसाठी कोणतं खत वापरते आणि ते कशा पद्धतीने वापरते ते सुद्धा दाखवणार आहे। बऱ्याच व्हिडिओमध्ये मला कमेंट येतात की तुम्ही खत कसं वापरता आणि कशा पद्धतीने वापरता, कोणतं वापरता, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि मी बी कसे कोणते वापरते ते सुद्धा मी दाखवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। तर हे पहा, या पद्धतीने असे खत असतं, शेणखत, ते वापरते मी। हे माझ्या चुलत्यांच्या गोठ्याच्या बाहेर त्यांनी हे असं साठवलेलं शेणखत आहे, तिथूनच मी शेणखत आणते। तर हे पहा, अशा पद्धतीने पूर्णपणे सुकलेलं शेणखताची पूर्ण माती झालेली आहे असं शेणखत मी वापरते, म्हणजे छान झाडं बहरतात। तर माझी आई माझ्यासाठी ही गोणी भरून शेणखत आणत आहे। तर मी व्हिडिओ शूट करत आहे म्हणून मी व्हिडिओमध्ये दिसणार नाही तुम्हाला, आई माझी शेणखत गोळा करत आहे। तर याच्यामध्ये जो कचरा आहे तो बाजूला सारून पूर्णपणे माती झालेली, शेणखताची जी माती झाली तसं शेणखत वापरायचं, तर खूप छान त्यामुळे झाडं येतात। हे पहा, पूर्ण मातीसारखं शेणखत झालेलं आहे, म्हणजे कुजून पूर्ण माती झालेली आहे याची। तर यामुळे छान झाडांना फळं येतात, फुलं येतात आणि भाजीपाला पण व्यवस्थित भरपूर लागतो। कुंडीमध्ये लावला तरी भरपूर प्रमाणात त्याला भाजी लागते। तर अशा पद्धतीचं शेणखत मी वापरते। बऱ्याच व्हिडिओमध्ये मला विचारलं जातं की तुम्ही शेणखत कसं वापरता किंवा कोणतं वापरता, तर आपण हे असं पद्धतीचं शेणखतसुद्धा वापरू शकतो। आता हे घरी आणून माझ्या आईने, मी माहेरी आले होते सुट्टीला मे महिन्यात, तेव्हा माझ्या आईने माझ्यासाठी हे शेणखत आणलेलं आहे। तर आई यातला कचरा बाजूला काढत आहे, पूर्णपणे माती झालेलं शेणखतच मी नेणार आहे घरी, कचरा नेणार नाही म्हणून माझ्यासाठी साफ करून ठेवत आहे। तर आता हे सुद्धा बियाणे मला माझ्या आईनेच आणून दिलेले आहेत। हे पहा, हे धने आहेत। तर कुंडीमध्ये लावण्यासाठी मी हे असे मागवले आहेत आईकडनं, जे आणायला लावले होते आईला। तर मेथी, धने आणि हे पालकचे बी, हे सर्व आणलेलं आहे। तर खते, बियाणे ज्या ठिकाणी मिळतात शेतीविषयक तिथं मिळतात हे बी। तर हे पहा, हे वांग्याचे बी आहेत, मी बऱ्याच प्रकारचे आणलेत, काकडीचे बी, भेंडीचे बी आहेत आणि हे कारले आहेत आणि याच्यामध्ये अजून काकडीचे पण आहेत, दोडक्याचे बी आणि गवारचे बी, असे एवढे सर्व बी मी आणलेले आहेत। आता मला हे सर्व लावायचे आहेत माझ्या गच्चीवरील बागेमध्ये। तर थोडे थोडे मी जसं होईल तसं लावणार आहे। तर हे पहा, सध्या मी इथे गवार आणि भेंडी लावणार आहे, त्याची रोपं तयार करणार आहे। नर्सरीवाले रोपं कशी तयार करतात ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। तर हे असं ट्रे घेतलेलं आहे मी, मागच्या वेळेस नर्सरीतून याच्यातच रोपं आणली होती, रेडी रोपं। तर त्याचं ट्रे मी तसंच ठेवलं आहे रोपं तयार करण्यासाठी। जर तुमच्याकडे हे असं ट्रे नसेल तर तुम्ही जे कागदी ग्लास असतात चहाचे, ते पेपर कप असतात, त्याच्यामध्ये सुद्धा रोपं तयार करू शकतात। तर हे कोकोपीट आहे, हे कोकोपीटसुद्धा नर्सरीमध्ये मिळतं किंवा ऑनलाईन मिळून जातं। ते आणल्यानंतर त्याची अशी विटेसारखं घट्ट असतं, ते काय करायचं, आणल्यानंतर पाण्यात एका मोठ्या टबमध्ये किंवा बकेटमध्ये भिजत घालायचं, 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पिळून वाळत घालायचं, पूर्ण पिळून वाळत घालायचं आणि वाळल्यानंतर मग ते वापरायला घ्यायचं। तर हे मी प्रोसेस करून आधीच ठेवलेली आहे, कोकोपीटची वाळवून ठेवलेलं आहे, कारण आता पाऊस चालू झालेला आहे, मग परत ऊन पडत नाही म्हणून मी एक गोणीभर करून ठेवलेलं आहे असंच। आता या ट्रेमध्ये मी कोकोपीट टाकून ठेवलेलं आहे। आता या कोकोपीटमध्ये आपल्याला रोपं तयार करायची आहे, वेगवेगळी बिया लावून। आपण याच्यामध्ये फुलांची रोपं तयार करू शकतो, भाजीपाल्याची रोपं तयार करू शकतो। आपल्याला जी रोपं तयार करायची त्याची बी लावून याच्यामध्ये रोपं तयार करायची। नर्सरीवाले सुद्धा असेच करतात, ते कधी कधी याच्यामध्ये कंपोस्ट खतसुद्धा थोडंसं वापरतात कोकोपीटमध्ये। मी आज कंपोस्ट खत नाही वापरणार, कोकोपीटमध्येच रोपं तयार करणार आहे। तर इथे मी गवारची बी घेतलेली आहेत। तर आता कोकोपीट टाकल्यानंतर थोडंसं मी प्रेस केलं आहे, म्हणजे आपल्याला थोडीशी जागा राहावी बी ठेवण्यासाठी। तर थोडंसं प्रेस करून मग मी असे बी ठेवलेले आहेत। आता इथे गवारचे बी मी ठेवत आहे आणि त्याच्या बाजूला मी भेंडी लावणार आहे, भेंडीचे रोप तयार करणार आहे। तर या पद्धतीने जर आपण रोपं तयार केली ना तर लवकर जर्मिनेट होतात, कारण कोकोपीट हलकं असतं, त्याच्यामध्ये मॉइश्चरसुद्धा राहतं भरपूर, त्यामुळे सारखं पाणी घालायची पण गरज पडत नाही आणि छान लवकर याच्यामध्ये बिया जर्मिनेट होतात, रोपं तयार होतात, त्याला छान मुळं चांगली फुटतात आणि रोपं एकदम हेल्दी तयार होतात। तर आता भेंडीचे बीसुद्धा मी शेजारी ठेवत आहे। तर हे पहा, गवार आणि भेंडी आता मी बिया ठेवून घेतल्यात। आता त्याच्यावर पुन्हा कोकोपीट टाकत आहे। आता प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने फक्त ठेवायचं, जे एक्स्ट्राचं आहे ते बाजूला काढून टाकायचं। आता प्रेस करायचं नाही, नाहीतर ती बी आतमध्ये खूप दबली जाईल आणि रोप तयार होणार नाही। हलक्या हाताने मी एक्स्ट्राचं बाजूचं काढून टाकले। आता याच्यावर स्प्रेनी पाणी टाकायचं, असं डायरेक्ट पाईपानी किंवा मगानी नाही टाकायचं, तर स्प्रे बॉटलनी पाणी मी टाकत आहे, कारण जर आपण जोरात पाणी ओतलं तर यातल्या बिया वरतीच असतात, त्या लगेच बाहेर पडतात आणि कोकोपीटसुद्धा बाहेर येऊ शकतं, म्हणून असं स्प्रेनी पाणी टाकायचं आहे रोपं तयार करताना। तर आपण हे असं डायरेक्ट कुंडीतसुद्धा लावू शकतो, पण नर्सरीवाले कसे तयार करतात ते मी आज तुम्हाला दाखवत आहे। तर इथे साईडला जागा आहे,
बाकीची रोपंसुद्धा इथे तयार करावी असा माझा विचार झाला, म्हणून मी आता हे बाकीची पण रोपं म्हणजे बिया रोवणार आहे याच्यामध्ये आणि तयार करणार आहे. तर आता इथे दोडक्याचे बी घेतलेले आहेत मी. कोकोपीट टाकून घेतलं, थोडं प्रेस करून घेतलं, मग त्याच्यामध्ये दोडक्याचे बी टाकलेले आहेत. आता कारले आणि काकडीचे सुद्धा मी लावणार आहे. तर मी ऑनलाईन ग्रो बॅग मागवल्यात. आता त्या ग्रो बॅग यायला अजून 2-3 दिवस आहे. तोपर्यंत हे बी अशा पद्धतीने लावले तर रोपं लवकर तयार होतील आणि ग्रो बॅग आल्यानंतर मला त्याच्यामध्ये लगेच ही जी रोपं आहे ती ट्रान्सफर करता येईल, म्हणून मी या अशा पद्धतीने लावत आहे. तुम्ही डायरेक्ट कुंडीमध्ये लावलं बी तरी येतं, म्हणजे असं काही रोपं तयार करायची गरज पडत नाही. डायरेक्ट कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता. इथे 2 मी अजून भेंडीचे बी टाकलेत, काकडी आणि दोडका आणि कारल्याचे मी बी ठेवलेत आणि आता पुन्हा याच्यावर कोकोपी टाकून हे झाकून घेतलेलं आहे. आता याला पुन्हा स्प्रे करून घ्यायचं पाण्याने आणि याला असं उन्हात ठेवायचं. पण आता पाऊस सध्या चालू आहे, ऊन नाही आहे, तर जिथे पाऊस जास्त लागणार नाही तिथे ठेवायचं. तर स्प्रे करताना बघा तुम्ही वर जर बी ठेवली तर ती लगेच बाहेर येते. तर त्यासाठी व्यवस्थित वरनं आहे ना कोकोपीट टाकायचं आहे आणि स्प्रे करून मी आता याला सेमी शेडमध्ये जिथे सावली किंवा जिथं जास्त पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी ठेवणार आहे रोपं तयार करण्यासाठी. आता मी टेरेसवर आलेले आहे. आता मी इथे कोथिंबीर लावणार आहे. ते ग्रो बॅग रिकामी आहे, तिथे मी कोथिंबीरीचे बी टाकत आहे. खुरप्याने मी थोडंसं असं जागा केली, खड्डा खोदला आणि मग त्याच्यामध्ये बिया टाकलेल्या आहेत कोथिंबीरीच्या, म्हणजे धने टाकलेले आहेत. धने अर्धवट फोडलेलेच पाहिजे, अख्खे धने टाकायचे नाही, नाहीतर कोथिंबीर यायला खूप वेळ लागतो. तर अख्खे धने असतील तर ते असे अर्धवट तोडून घ्यायचे, थोडे रगडून घ्यायचे, म्हणजे लवकर कोथिंबीर उगवते. तर आता इथे ही ग्रो बॅग रिकामी आहे, म्हणजे साईडला 2 झाडं आहेत पण बाकीची रिकामी आहे. तर इथे मी पालक लावत आहे. तर असं खुरप्याने मी त्याला थोडंसं जागा केलेली आहे पालक लावण्यासाठी. वरती जर टाकलं तर पावसाने बी वाहून जातील, म्हणून असं थोडासा खड्डा खोदून मगच बी टाकायचे. खूप जास्त खोल खोदायचं नाही खड्डा, नाहीतर मग ते ना बी सडून जातात, उगवत नाही. हलकंसं 1 ते 1.5 इंचापर्यंतच आहे ना खड्डा खोदायचा आहे आणि त्याच्यामध्ये बिया टाकायच्यात. कारण हे बी नाजूक असतात, ते लगेच जास्त खोल जर तुम्ही बी रुजवले तर ते व्यवस्थित उगवत नाही, सडून जातात पाण्याने. तर आता मी पालकची बी टाकून मी आता हे पुन्हा झाकून घेत आहे, म्हणजे जरी पाऊस पडला तरी हे वाहून जाणार नाही आणि छान आपले रोपं नाही म्हणताय ना, पालक कोथिंबीर तयार होईल. आता इथे मी मेथी टाकत आहे. टोमॅटोचं झाड आहे एक रोप, त्याच्याकडेला थोडी जागा आहे. मेथी आणि कोथिंबीर लवकर येते तोडायला, मग ते टोमॅटो मोठा होतोपर्यंत येतील. आता या कुंडीमध्ये मी आलं लावलं होतं मागच्या वेळेस, 2 तुकडे लावले होते, त्यातला एक तुकडा सडून गेला आणि दुसऱ्याचं रोप तयार झालेलं आहे. हे पहा, हे आल्याचं रोप आहे. आता मी खत कोणतं वापरते तर हे पहा, जे मी वाळलेलं शेणखत आणलेलं आहे ते मी पाण्यात भिजत घातलं 15 दिवस आणि झाकून ठेवलं. भरपूर पाणी टाकून त्याच्यामध्ये ते सुकलेलं शेणखत टाकलं आणि मग 15 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर हे असं शेणखत तयार होतं. आता याच्यामध्ये अजून पाणी वाढवायचं आणि ते झाडांना द्यायचं. खूप खूप छान यामुळे भाजीपाला येतो कुंड्यांमधल्या झाडांना, फुलंसुद्धा भरपूर येतात. हे एक चांगलं ऑर्गॅनिक खत आहे, म्हणजे आपण याच्यामध्ये काही केमिकल वगैरे वापरले नाही, हे ऑर्गॅनिक खत आहे, त्यामुळे खूप छान झाडं बहरतात. तर प्रत्येक झाडाला इथे मी टाकत आहे, पण पाणी मिक्स करून टाकायचं, कारण ते खूप पॉवरफुल झालेलं असतं. 15 ते महिना दिवस आपण ठेवलं ना, 15 दिवस किंवा महिनाभर, त्याच्यामध्ये खूप पॉवरफुल ते तयार होतं खत. मग ते डायरेक्ट तसं वापरायचं नाही, तर झाडं जळून जातील, उष्ण असतं ते, त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि मग वापरायचं. तर मी प्रत्येक झाडाला आता टाकून घेतलेलं आहे खत. आता पावसाळा चालू आहे, पण आता याला सगळ्यांना फुलं आलेली आहे आणि फुलं आल्यानंतर खत टाकणं गरजेचं असतं. आता पाऊस असल्यामुळे ओलं आहे, झाडं सगळी ओली आहे, तरी पण मी खत टाकलेलं आहे, कारण आता त्याला खताची गरज आहे. तर सर्व झाडांना मी असं खत टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी खत टाकते. जर तुमच्याकडे असं सुकलेलं शेणखत नसेल तर ज्या गवऱ्या असतात, आपण होळीला पेटवायला गवऱ्या आणतो, त्या वाळलेल्या गवऱ्या असतात ना, त्या तुम्ही त्याचे तुकडे करून पाण्यात भिजत घाला, 15 दिवस किंवा महिनाभर भिजत घाला आणि मग नंतर ते बाजूला काढून त्यातलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये अजून पाणी टाकून मग ते तुम्ही झाडांना देऊ शकता, पण डायरेक्ट देऊ नका, पाणी टाकून द्या. इथे बघा दोडक्याला किती छान दोडके आलेले आहेत, छोटे छोटे. तर इथं सुद्धा दोडक्याचा वेल आहे, त्याला छान मोठा असा दोडका आलेला आहे. तर जवळून दाखवते मी तुम्हाला, हे पहा. तर हा दोडका मी आज तोडून घेणार आहे. आता सध्या मोठा एकच झालेला आहे, बाकीचे दोडके लहान आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल केवढे झाले ते. तर हा दोडका मी तोडून घेतलेला आहे. आता हा भाजी करण्यासारखा झालेला आहे, एकदम मस्त असा फ्रेश दोडका आहे, अजिबात याला कुठलं औषध फवारलेलं नाही. आपलं ऑर्गॅनिक खतं वापरून आपण हे भाजीपाला पिकवलेला आहे. इथे वालीच्या शेंगा किंवा घेवड्याच्या शेंगा, हे पहा किती छान आलेले आहेत. किती छोटा वेल आहे तरी याला भरपूर शेंगा लागलेल्या आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, पूर्ण फुलांनी गच्च भरला होता वेल हा. इथं सुद्धा आहे घेवड्याच्या शेंगा, तर यालासुद्धा भरपूर शेंगा आलेल्या आहेत. भरपूर प्रमाणात आपल्याला या शेंगा मिळणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तोडताना मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर हे पहा, शेंड्यालासुद्धा किती आलेले आहेत शेंगा. तर कुंडीमध्ये सुद्धा किती छान भाजीपाला येऊ शकतो जर आपण त्याची व्यवस्थित काळजी घेतली आणि माती व्यवस्थित तयार केली तर छान भाजीपाला येतो.
मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, मागे बरेच व्हिडिओ मी शेअर केलेत गार्डनमधले. हे पहा किती छान काकडी लागलेली आहे काकडीच्या वेलाला. तर कोवळ्या कोवळ्या 2-4 काकड्या आहेत. तर हे असं आपण स्वतः लावलेल्या कुंडीमध्ये लावलेल्या झाडांना जेव्हा असे फळं किंवा भाज्या येतात ना, तो एक वेगळाच आनंद असतो. इथे मिरचीची रोपं लावली होती, खूप लहान होती रोपं, आता याला फुलं यायला लागलेली आहे. शेजारी टोमॅटोचं पण आहे आणि शेवग्याचं सुद्धा खूप लहान होतं रोप, आता किती छान वाढ झालेली आहे. 2 रोपं लावलेली आहे मी. या बकेटमध्ये सुद्धा एक आहे शेवग्याचं. तर शेवग्याची छान वाढ झालेली आहे आणि हा जो पहिला शेवग्याचं झाड आहे माझं, त्याला छान शेवगा आलेला आहे, त्याची आता चांगली वाढ झाली. इथं वांग्याचं रोप आहे, तर ह्याची सुद्धा छान वाढ झाली, याला फुलंसुद्धा आलेली आहे. टोमॅटोचं सुद्धा तुम्ही पाहू शकता, तर याला छान फुलं आलीत आणि छोटे छोटे टोमॅटो लागलेले आहेत. आता सध्या पावसाळ्यात खूप टोमॅटो महाग होतात. खरं तर मी 5-6 झाडं लावलेली आहे, तर भरपूर आपल्याला टोमॅटो मिळणार आहेत. त्याला भरपूर फुलं लागायला लागलेली आहेत. वांग्याची सुद्धा 6-7 रोपं लावलेली आहेत मी. तर भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या भाजीपाला लावलं. इथे पुदिना तुम्ही पाहू शकता, किती पुदिना आलेला आहे. कढीपत्ता आहे, आवळ्याचं झाड आणि इथे पपईचं झाडसुद्धा मोठं झालेलं आहे. इथे वांग्याचं झाड आहे, भरिताचं वांगं असतं ते, तर ते मी आता एक तोडून घेणार आहे. दुसरं आहे ते ठेवलेलं, ते बियासाठी ठेवलेलं आहे, तर हे वांगं तोडून घेतलेलं आहे मी. इथे कोबीसुद्धा आहे. आज गच्चीवरील बागेत वांगा आणि दोडका काढलेला आहे. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. बाय बाय.